भगवते वासुदेवाय। ओम नमो 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 भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 6 ध्यान योग यातील श्लोक नंबर 38 वर आपण अध्याय 6 श्लोक नंबर 16 ध्यान। हरि बोल हरि बोल हरि बोल। श्लोक नंबर 16 न अति अश्नात न अति अश्नात न अति अश्नात तु योग न अति अश्नात तु योग अस्ति। एकच मिनिट नात्यश्नस्तु योगोस्ति न चैकान्तमश्नत न चाति स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन। भाषांतर रिजवान प्रिंसिपल यांच्या द्वारा भाषांतर। हे अर्जुना, जो अत्यधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो, जो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही, तो योगी होण्याची शक्यता नाही। आपले या ठिकाणी योगी जनांसाठी आहार आणि निद्रा यांचे नियमन सांगितले आहे। अतिशय खाणे म्हणजे प्राण रक्षणाकरता आवश्यक भोजनापेक्षा अधिक भोजन करणे। मनुष्याला पशूंचे मांस खाण्याची आवश्यकता नाही, कारण अन्नधान्य, भाजीपाला, फळे आणि दूध इत्यादी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे। भगवद्गीतेनुसार असे सारे खाद्यपदार्थ सत्वगुणी असतात। मांसाहार हा रजोगुणी मधील व्यक्तींसाठी असतो, म्हणून जे लोक मांसाहार, मद्यपान, धूम्रपान करतात आणि श्रीकृष्णांना प्रथम न अर्पिलेले अन्न खातात, त्यांना केवळ दूषित पदार्थ खाल्ल्यामुळे पाप कर्मांची फळे भोगावी लागतात। भुंजते ते तगम पापा एक पर्यंत्या आत्मकारणात। जो कोणी इंद्रिय तृप्ती करता खातो, स्वतःसाठी अन्न शिजवतो आणि आपले अन्न श्रीकृष्णांना अर्पण करीत नाही, तो केवळ पापच खात असतो। जो पाप भक्षण करतो आणि आपल्या वाट्याला आलेल्या अन्नापेक्षा अधिक अन्न भक्षण करतो, तो परिपूर्ण योगाभ्यास करू शकत नाही। श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न पदार्थ मनुष्याने ग्रहण करणे हेच सर्वोत्तम आहे। कृष्ण भावनाभावित मनुष्य हा श्रीकृष्णांना अर्पण न केलेली कोणतीही गोष्ट ग्रहण करीत नाही। म्हणून केवळ कृष्ण भावनावित मनुष्यच योगाभ्यासामध्ये पूर्णता प्राप्त करू शकतो। जो मनुष्य स्वतःच्या वैयक्तिक काल्पनिक उपवास पद्धतीद्वारे कृत्रिमरित्या खाण्यापासून दूर राहतो, तो योगाभ्यास करू शकत नाही। कृष्ण भावनाभावित मनुष्य शास्त्रांच्या आदेशानुसार उपवास करतो। तो आवश्यकतेपेक्षा अधिक उपवास किंवा अधिक भोजन ग्रहण करत नाही आणि याप्रमाणे तो योगाभ्यास करण्यास योग्य असतो। जो आवश्यकतेपेक्षा अधिक खातो, त्याला झोपेतच फार स्वप्ने पडतात आणि यामुळेच त्याला जरुरीपेक्षा अधिक झोपावे लागते। जो 24 तासांपैकी 6 तासापेक्षा अधिक झोपतो, तो निश्चितच तमोगुणाद्वारे प्रभावित झाला आहे। तमोगुणी मनुष्य आळशी आणि अतिशय निद्रोन्मुखी असतो। असा मनुष्य योगयुक्त होऊ शकत नाही। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य
रम्येण भूतले स्वयं रूपा कलामयं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीकलापदकमलं श्रीगुरो वैष्णवां च श्रीरूपं साग्रजातं सदना रघुनाथं कान्तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण सहना ललिता श्री विशाखान्वितांश नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेशा गोपीकांत राधाकांत नमोस्तुते भक्तकांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुमेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात, या सत्संग कार्यक्रमात। तर एकदम मला आश्चर्य झाला की मी ज्यावेळी पहिल्यांदा काही महिन्यापूर्वी आलो होतो तरी हालची स्थिती मी बघितली। सर्वजण तुम्ही साफसफाई करत होता त्यावेळी, तर वेगळाच होता। आणि आज बघितलं तेवढं सुंदर या ठिकाणी प्रकटीकरण झालेलं आहे। म्हणजे आपण जर प्रामाणिकपणे भक्ती करत राहिलो तर भगवान सर्व काही सुविधा प्रदान करतात। तर खूप सुंदर असं या ठिकाणी हालचं बघून म्हणजे स्वाभाविकपणे तुमची भक्ती किती सुंदर होत आहे हे त्याच्यातून दिसून येत आहे। खूप 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 धन्यवाद। आणि हा महिनाही जो पितृपक्ष सुरू आहे, तर आणि खास करून काल एकादशी होती महत्वपूर्ण। तर या सांगितलं की जे काही आपण पितरांचा उद्धार केला पाहिजे, त्यांना तर्पण क्रिया केल्या पाहिजे। भगवद्गीते अर्जुन सांगतो की लुप्तो पिंडोदक क्रिया, की काय होईल की जर मोठ्या लोकांचा जे वरिष्ठ भक्त किंवा समाजात वरिष्ठ लोक नाही राहिली तर समाजामध्ये काय होईल की जे कुळ परंपरा नष्ट होतील। आणि कुळ परंपरा म्हणजे या जे काही तर्पण वगैरे विधी बंद पडतील। आणि मग बाकीचे जे नरक मध्ये आहेत किंवा आणखी ठिकाणी आहेत पितृलोकात, तर त्या लोकांचा उद्धार कसं होणार। आणि हे पूर्वजांचं म्हणजे आपले जे वंशज आहेत, म्हणजे वंशामध्ये आलोत आपण, तर आपल्या सर्वांचं कर्तव्य। तर जो धुंदुकारी पण त्यालाही भागवत महात्म्यामध्ये दिखाता येते। तर त्याच्यामध्ये त्यांना काय होतं, एक भूत योनीमध्ये जावं लागतं आणि तिथून त्याला सुटका करून घ्यायची होती। भरपूर त्रास असतो, पण ज्यावेळी त्याचा भाऊ गोकर्ण येतो आणि त्यावेळी त्यांना सांगण्यात येतं की अशा प्रकारे तुमच्या बाळाचा मृत्यू झालेला आहे सर्व। आणि मग तो जातो गयेला आणि त्या ठिकाणी तर्पण अर्पण करतो। सांगितलं जातं की गयेला जो कोणी आपल्या पितरांना तर्पण करतो की त्यांना पुन्हा कधी तर्पण नाही केलं तरी चालतं। आणि तो तर्पण करतो आणि येतो, आणि आल्यानंतरही त्याच्या घरात झोपत असतो। तर तो धुंदुकारी त्यांना भूताच्या रूपात सांगत असतो की माझा अजून उद्धार झालेला। तर तो उद्धारी मी तर जाऊन तुझ्यासाठी सर्व काही विधी करून आलो तर्पण। तो म्हणलं नाही, असं 1000 वेळा जरी गयेला तू जाऊन आलास
तरी ते माझं पूर्ण होणार, कारण माझं एवढं भयानक काय आहे पाप आहे. आणि मग तो काहीतरी उपाय कर. आणि मग तो सर्वांना विचारत असतात. तर त्यावेळी त्यांना समजतं, ते विद्वान लोक म्हणतात, अरे गोकर्ण तू तर एवढं भागवतामध्ये निष्णात व्यक्ती आहेस, आणि या भागवत कथा शिवाय आणखीन कोणता उपाय आहे जगात? आणि हे भगवंतांची जी कथा आहे ही सर्वोत्तमपरी उपाय आहे. आणि त्यावेळी मग ते कथा करतात आणि जवळजवळ 7 दिवस कथा करतात. आणि 7व्या दिवशी ते समोरच्या झाडावर ते फांदे गळून पडते आणि त्यांना समजतं की तो आता मुक्त झालेला आहे. आणि ज्यावेळी सगळे लोक ऐकत होते तर ते म्हणले, अरे आम्ही पण 7 दिवस झालं कथा ऐकतोय, आम्ही पण काय करतोय 7 दिवस कथा ऐकतोय आणि त्याचा तो मुक्त झाला, आम्ही काय आहे तसं आहोत. तर त्यावेळी ते म्हणले की त्याचा जीवन मारण्याचा प्रश्न. तो भागवत कथा कसा ऐकत होता? एकदम तीव्रतेने तो ऐकत होता, कारण त्याला त्याच्यातून सुटायचं आहे, एवढ्या यातना होत आहेत, त्याला ती जाणीव होते, अनुभवतोय तो, आणि त्यातून त्याला काय करायचं आहे? मुक्त व्हायचं. आणि त्यामुळे तो एकटक आणि पूर्णपणे काय करतोय? तेवढ्या एकाग्रतेने ऐकतोय. आणि तुम्ही मात्र काय करता? कारण बऱ्याच जणांचं काय असं वेगवेगळं चाललेलं असतं मनामध्ये, आणि त्यामुळे तुम्ही तेवढ्या एक करत नाही. पण चिंता करू नका, मी तुमच्यासाठी परत कथा करतो आणि तुमच्या सर्वांना मुक्त करतो. आणि पुन्हा ते काय करतात? कथा करून त्या सर्वांना इथे त्या भगवद्धामावर पाठवतात. तर सांगण्याचा उद्देश काय की भागवत कथा भगवंतांच्या बद्दल श्रवण कीर्तन याद्वारे जेवढं आपल्या पितृलोकांना फायदा होईल त्या अन्य कोणत्या गोष्टींना तेवढा होणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण या श्रवण कीर्तन केलं पाहिजे. आणि एक आपलं कर्तव्य आहे, कारण शास्त्रामध्ये सांगितलंय की भक्ताच्या जीवावर अनेक कर्ज असतात. जसं ऋषींचं कर्ज असतं, देवता लोकांचं कर्ज असतं, कारण देवता पाऊस हवा अग्नी हे सर्व काय देवतांच्यामुळे प्राप्त होतं. त्यामुळे त्यांचंही काय आपल्यावर ऋण आहे, त्या ऋणातून आपण मुक्त झालं पाहिजे. ऋषी मुनी हे जे शास्त्र वगैरे आहेत हे शास्त्र कोणाच्यामुळे मिळाले? ऋषींच्यामुळे. जर हे शास्त्र असून एवढा समाजात गोंधळ आहे, हे जर शास्त्र नसते तर किती गोंधळ झाला असता. पण त्या ऋषी मुनी काय केले? सर्व वेद म्हणा, पुराण म्हणा, भागवत भगवद्गीता हे सर्व लिखित स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे. आणि त्या ऋषींचं पण काय आपल्यावर आहे. परत इतर जीव जे बैल असेल, गाय असेल, त्यांचं दूध आपण पितो, बैल आपल्यासाठी नांगरणी करतो, म्हणजे शेत पिकवतो, म्हणजे जे काही प्रत्येक जीव काय करतोय आपल्याला मदत करतो. तर त्यांचंही ऋण आहे. आणि अशा सर्व ऋणातून जोपर्यंत आपण मुक्त होत नाही तोपर्यंत आपण भगवद्धामात जाऊ शकत नाही, कारण ते चक्र सुरू राहतं. या परत फेडा, परत काय ऋण होतं, परत फेडा, परत सुरू जन्मचे चक्र सुटत नाही. आणि म्हणून या ऋणातून त्यांनी काय झालं पाहिजे? मुक्त झालं पाहिजे. पण शास्त्र म्हणतं की जो कोणी परिहत्य कृतम, जे मुकुंद आहे त्यांच्या चरणांचा जो आश्रय घेतो त्याला मात्र या ऋणातून मुक्त व्हायची गरज नाही. जो भगवानाच्या चरणांचा आश्रय घेतला तर सर्व ऋणातून तो काय होतो? आपोआप मुक्त होत असतो. पण तेवढ्या तीव्रतेने आपण काय केलं पाहिजे? शरण घेतले पाहिजे. आणि त्याचबरोबर जर पूर्वजन्मासाठी आपण प्रार्थना केली तर त्यांनाही काय होतो? त्याचा लाभ होतो. जसं प्रल्हाद महाराज ज्यावेळी हिरण्यकशिपूचा वध होतो तर भगवान नरसिंहदेव त्यांना सांगतात की तू काय कर, त्याचं विधिवत सर्व श्राद्ध कर्म कर. स्वतः चैतन्य महाप्रभू आपल्या स्वतः भगवंत होते तरी पण गायला जाऊन ईश्वर जे पिता आहेत मिश्र जगन्नाथ मिश्र त्यांचं ते श्राद्ध करतायत. तर अशा प्रकारे या विधी सांगितलेले आहेत आणि ते आपण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि ते कशाद्वारे? भगवंतांच्या भक्ती, भगवंतांना आणि त्यांचं नाव हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या ठिकाणी आपण श्लोक घेतलेला आहे भगवद्गीतेतील 6वा अध्याय ध्यान योग यातील श्लोक नंबर 16 नंबर. त्याच्यावर आपण चर्चा किती 1 तास 8:30. तर आपण बघतो काल सुंदर असा एकादशीचा व्रत होता. कारण संत माधवती ती भक्ती जननी जतने पालन करी. श्री भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की या माधव तिथे, आणि या माधव तिथे म्हणजे काय? भक्ती जननी. भक्ती जननी म्हणजे भक्तीला प्रदान करणारे या तिथींचं पालन केलं. आणि म्हणून या तिथींचं पालन करणं खूप महत्वपूर्ण असतं.
आणि आपण बघतो सर्व शास्त्रामध्ये आचार्यगण सर्वांनी काय केलं याच्यावर जोर दिलेला आहे. स्वतः चैतन्य महाप्रभू आपल्या आईकडे जातात एकदा आणि निमाय पंडित असतात आणि त्यावेळेस त्यांना विनंती करतात की तो मला एक वरदान दे. तर सची माता म्हणते काय पाहिजे तुला वरदान? तर ते म्हणतात की तू काय कर, आजपासून एकादशी पालन कर. तर त्या तात्पर्यात कृपा म्हणतात की तेव्हाकडे मंगांमध्ये अशी प्रथा होती की जे काही विधवा स्त्रिया त्या एकादशी पालन नाही केलं तर चालू शकत होतं, करत नव्हते. मग ते म्हणतात नाही तू एकादशी काय कर, पालन कर. तर सची माता लगेच स्वीकार करते आणि ते म्हणते हा मी तुझी इच्छा आहे ना, मी पालन करेन. आणि त्या दिवसापासून सची माता एकादशी पालन करते. म्हणजे स्वतः चैतन्य महाप्रभू असून पण काय करतायत, सची मातेला विनंती करतायत आणि ते पालन करायला लागतात. आणि आपण बघतो की आपले आचार्य त्यांनी एकादशीचं खूप महत्व मानलेलं आहे. खास करून तुकाराम महाराज काय करतायत, कडक शब्दामध्ये बोलतायत. तर ते तर म्हणतायत या सुंदर एकादशी अन्नपान जे नर करती भोजन. म्हणजे एकादशीच्या दिवशी जे लोक काय करतात, भोजन अन्नपान ग्रहण करतात. अन्न म्हणजे की जे काही भात तांदूळ या श्वान विष्टे समान अधम जनतो एक. तर ते एकादशीला जो कोणी अन्न ग्रहण करतोय तो काय करतोय, तो श्वान विष्टा. विष्टा नाही, श्वान विष्टा. श्वान म्हणजे कोण, डुक्कर काय करतात, सर्व गावाची विष्टा करतात. आणि त्या डुकराची विष्ठा म्हणजे किती भयानक आहे तर ते सांगतात. अधम जनतो एक. तो व्यक्ती कोण आहे, अधम. सर्व लोकांच्या मध्ये अधम व्यक्ती आहे. ऐका व्रताचे महिमामान नेहमी आचरती जन. गाती ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णूंशी. म्हणजे या व्रताचं किती महिमा आहे बघा, की जो कोणी या दिवशी हरिकीर्तन भगवंतांचं नामस्मरण कीर्तन करतो तो भगवंतांच्या जवळ जातो. अशुद्ध विटाळांचे खळ विडा भक्षिता तांबूल सापडे सबळ काळा हाती न सुटे. म्हणजे ते म्हणतात की भक्षिता तांबूल पान खातायत किंवा अन्न ग्रहण करतायत तर ते काय, काळा हाती न सुटे. जो काळ आहे सर्वांचा नाश करणार, त्या काळाच्या हातून त्याची सुटका नाही. सेई बांध विलास भोग करी कामिनीशी संग. ज्या एकादशीच्या दिवशी काय करतो तो कामिनीचा संग करतोय. तया जोडे क्षय रोग. त्या व्यक्तीला क्षय रोग होणं. जन्म व्याधी बळीवंत. त्या व्याधी पण काय होणार त्याच्या एकदम शक्तिशाली बनणं. आपण न वजे हरी कीर्तना अनिक वारी जाता कोणा. त्याच्या पापे जाणं ठेंगणा महामेरू. तर तो काय करतो, हरी कीर्तन करत नाही आहे, वारीला जात नाही, कीर्तन म्हणजे एकादशी करत नाही, तर त्याची पाप इतका आहे की जो महामेरू सुद्धा त्याच्या पुढे काय होतो, ठेंगणा वाढतो. म्हणजे किती त्याची पाप उंच होऊन जात आहेत. तया दंडी यमदूत झाले तयाच्या अंकेत. तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. ते म्हणतात तया दंडी यमदूत. जे यमदूत आहेत त्यांना निश्चितपणे काय करणार, शासन करणार. का, कारण त्यांना एकादशी चुकवले. त्याने एकादशीचं व्रत करायला काय केलेलं आहे, चुकवलेलं आहे. झाले तयाच्या अंकित. तो काय होतो, यमदूतांच्या अंकित होतो आणि यमदूत त्याला भयंकर शासन करतात. का, कारण त्यांना एकादशी चुकवलेली आहे. पुढे तुकाराम म्हणतात 15 दिवसा एक एकादशी कार्य न करसी व्रत सार. की अरे 15 दिवसामध्ये काय होते, एक एकादशी. आणि ती पण तू का नाही करतोस, काय तुझा जीव जातो एकादशी. एका दिवसात तू भोजन नाही केलं, अन्न नाही ग्रहण केलं, काय तुझा जीव जातो का. फराळाच्या मिसे धनी घेसी. म्हणजे भरपूर फराळ करण्यामध्ये तू काय करतोस, त्याचा धनी होत आहे. स्वहित कारण मानवेल जन हरी कथा पूजन वैष्णवांचे. आणि स्वहित, खरं हित कशामध्ये आहे की हरी कथा, भगवंतांची हरी कथा करणे, वैष्णवांचे संग घेणे याच्यामध्ये. थोडे तुझे घरी होती उजगरे देवळासी कार्य मनसी जाता. की तुझं घर थोडंस उजाळून पडणार आहे जर मंदिरात गेलास तर मंदिरामध्ये तू गेलं पाहिजे. तुका म्हणे कार्य सुकुमार झालासी काय जाब देसी यमदूता. सुकुमार म्हणजे एक राजकुमाराप्रमाणे केवढा भोगविलासी झालास तू आता झालायस, पण तू जेवढे यमदूतांच्या पैसे जाशील तर त्यांना काय उत्तर देशील.
आणि तिथे गेल्यानंतर विचारणं सगळे हिशोब होणार, मग त्यांना काय उत्तर देशील? आणि म्हणून तू काय कर, एकादशी व्रताचं पालन कर. आणि तुकाराम महाराजांनी खास करून या वर जोर दिलेला आहे की एकादशी पालन करणार. ज्यावेळी शिवाजी महाराज त्यांना भेटायला गेले तर शिवाजी महाराज आपण बघू शकतो शिवाजी महाराजांचं कसं जीवन होतं, अतिशय प्रतिकूल जीवन होतं. आपण शांत चित्ताने इथं बसून ऐकतोय, कथा श्रवण करतोय. शिवाजी महाराजांना असं वेळ नव्हता. प्रत्येक ठिकाणी काय होईल प्रत्येक सेकंदाला सांगू शकत नव्हते. आणि पद्धत काय होतं, युद्ध, पळणे, जाणं, इकडे जाणं तिकडे जाणं, प्लॅनिंग करणं. पण तुकाराम महाराज ज्यावेळी त्यांनी भेटले आणि तुकाराम महाराजांना ते काय करत होते, एक नजरांना पाठवतात. भेटीला गेले तर महाराजांचं हे असतं काहीतरी संतांना सेवा करावी वैष्णवांची, आणि म्हणून ते भरपूर नजराने घेऊन जातात आणि त्यांना देतात. पण तुकाराम महाराज ते नजराने घेऊन काय म्हणतात, सुंदर मुलगा आहे, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकाराम महाराज त्यांना काय म्हणतात, त्यांना वाटतं शिवाजी महाराजांना की हे जर नजराणा दिला तर हे सुखी होते. तुकाराम महाराज म्हणतात नाही, यांना आम्ही सुखी होणार नाही. आम्हाला सुखी करायचं असेल काय करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी. मुखानं तुम्ही काय करा, भगवंतांचं नाव घ्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुमचे एर विद्य धन ते मज मृत्तिके समान. तुम्ही हे जे काही धन संपत्ती पाठवली ते कशासाठी, कशासारखे, मृत्तिका. मृत्तिका म्हणजे माती समान. जे साधू संत आहेत ते, जो एखादा भोगी व्यक्ती असतो त्याला मग सोना असतो तो एकदम प्रभावित होतो, आणि माती असलेली हे तुच्छ आहे त्याच्यामध्ये तो काय होतो, हेलका विकत असतो. पण जे तुकारामांसारखे श्रेष्ठ भक्त असतात तर त्यांना त्याच्यानं काही फरक पडत नाही. ही माती असेल किंवा सोनं असेल त्यांना ते प्रभावित होत नाही. दोन्ही ठिकाणी ते भगवंतांचाच अंश बघत असतात आणि त्यामुळे त्यांना तो फरक पडत नाही. कंठी मिरवा तुळशी. महाराजांना ते उपदेश काय करतायत, गळ्यामुळे तुम्ही कंठी माळा धारण करा. कारण ही कंठी माळा धारण करणं खूप महत्वपूर्ण आहे. आज आपण बघतो अनेक लोक काय करतायत, कंठी माळा धारण करतायत. पण आपण खास करून इस्कॉनमध्ये जोपर्यंत व्यक्ती 16 माळांचा जप करत नाही किंवा 8 माळांचा जप करत नाही किंवा 4 नियमांचं पालन करत नाही तोपर्यंत त्याला आपण कंठी माळा घालायला त्याला अलाउड नाही करत. का? कारण एखादा व्यक्ती चुकीचं आचरण करेल, समाजामध्ये बघणारा तो बघेल का हा नवीन आहे अजून आहे, तो काय म्हणणार तिलक लावलाय कंठी माळा घातलाय आणि चुकीचं कार्य करतोय, तर ते म्हणणार सगळे काय असेच लोक आहेत. आणि म्हणून त्यासाठी आपण हे नियम करतो जेणेकरून बाबा चांगल्या प्रकारे तू पालन करावं. आणि ज्यावेळी एखादा व्यक्ती कंठी माळा घालतो सांगितलं जातं की यातून अभक्ष काही गेलं नाही पाहिजे, की त्याच्यात मध्ये जे काही मांसाहार असेल, चहा पाणी, चहा कॉफी सुद्धा गेलं नाही पाहिजे. आणि आपण अरे आम्ही तर कसं काय जगू शकतो है ना, किती लोक भारतामध्ये की त्यांना चहा पाणी गेल्याशिवाय जगू शकत नाही. परंतु आपण बघू शकतो पाश्चात्य देशामध्ये प्रभुपादांनी त्या ठिकाणी एवढं थंडीचा प्रदेश आहे तरी पण तिथं प्रभुपादांनी काय केलंय 16 माळांचं जप आणि 4 नियमांचं पालन. असं नाही की ते तिकडे आहेत म्हणून त्यांना काही सूट आहे किंवा इकडे काही सूट आहे, नाही. कुठेही असा, तुम्ही भारतात असा नाही पाकिस्तानात असा, अमेरिकेत असा आणि कुठं असा, प्रत्येकाने ग्रहस्थ असा किंवा संन्यासी असा प्रभुपादांनी प्रत्येकानं काय केलेलं आहे 16 माळांचं जप. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 16 माळांचं जप आणि 4 नियमांचं पालन. आणि ज्यावेळी तो हे करतो त्यावेळी निश्चितपणे त्यांनी कंठी माळा धारण केली पाहिजे. आणि का बरं धारण केले पाहिजे, तर याचा संवाद येतो यमदूतांच्या द्वारे की एकदा यमदूत गेले होते कुणाला आणायला, अजामिलला. आणि अजामिलला त्यावेळी घेऊन येत होते त्यावेळी तो अजामिल काय करतोय, आपला मुलगा खेळत होता त्याला, त्याचं नाव काय होतं नारायण, आणि तो जोर जोरात नारायण 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 असं आपल्या मुलाला बोलतो निसाय भावनेमध्ये. कारण त्याला आता भीती आली, आता यमदूत घेऊन जाणार त्याला ओढून. आणि त्यावेळी जसं बोलवतं तसं त्या ठिकाणी काय होतात विष्णुदूत प्रकट होतात आणि म्हणतात थांबा तुम्ही त्याला नेऊ शकत नाही. तर ते म्हणतात बघा सगळे लिस्ट दाखवतात त्याची किती किती पाप केलेले आहेत आणि आता त्याचे पूर्ण पुढच्या गतीसाठी आम्हाला इम्रानच्याकडे घेऊन जायचं आहे. तर ते म्हणतात नाही की तुम्ही काय की आता भगवंतांचं नाव घेतलेलं आहे आणि तुम्ही त्याला नेऊ शकत नाही. आणि त्यावेळी मग ते थोडे नाराज होतात
की का आम्हाला आवडतं, आणि ते जाऊन आदळापट करत जातात यमराजांच्याकडे. आणि यमराजांना म्हणतात की आज असे व्यक्ती पूर्ण विष्णुदूतांचं ते वर्णन करतात, कशा प्रकारे चतुर्भुज होते, सुंदर असं पितांबर धारण केलेलं सुंदर वर्णन करतात. आणि त्यावेळी यमराज ते पण कोण आहेत, महाजन. आणि महाजन असल्या कारणाने भगवान विष्णूंचं दूतांचं वर्णन ऐकून ते आनंदित होतात. आणि त्यांना सक्त ताकीद देतात. काय ताकीद देतात की ज्या व्यक्तीनं तिलक धारण केलेला आहे आणि ज्यानं गळ्यामध्ये कंठी माळा धारण केले, तुळशी माळा, आणि मुखामध्ये ज्याचं नाव आहे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अशा व्यक्तींच्या जवळ सुद्धा तुम्ही फिरकायचं नाही. काय म्हणलंय, त्या लोकांच्या जवळ सुद्धा तुम्ही फिरकायचं नाही. का? कारण अशा लोकांना ना ब्रह्माजी ना शिवजी किंवा आम्ही त्यांना दंडित करण्यासाठी पूर्णपणे असमर्थ आहोत. की ते जो कोणी व्यक्ती आहेत त्यांच्या जवळ सुद्धा तुम्ही फिरकायचं नाही, त्यांच्याकडे जायचं नाही. पण जो कोणी व्यक्ती एकदाही भगवंताचं नाव घेत नाही, एकदाही भगवंताला प्रणाम करत नाही, अशा लोकांना तुम्ही माझ्याकडे घेऊन यायचं. म्हणजे जे कोणी एकादशी व्रत करत नाही आहे, भक्ती करत नाही, अशा लोकांचं निश्चितपणे काय आहे, यमदूतांना त्यांना जावंच लागतं. यमदूत घेऊन जातात आणि त्यांना कठोर शिक्षा देतात. पण जो कोणी व्यक्ती अशा प्रमाणे प्रामाणिक भक्ती करतोय तर त्याला यमराज काय त्याच्या जवळ सुद्धा काही येऊ शकत नाही, एवढी गॅरंटी दिलेली. आणि खास करून तुळशी कंठी माळा त्यांनी धारण केलेली असते. तर एवढं महत्व आहे आणि म्हणून ही तुळशी माळा धारण केली पाहिजे. आणि इथं शिवाजी महाराज एवढा संघर्ष करत आहेत किंवा एवढं सर्व संघर्ष त्यांच्या जीवनात आहे, पण तुकारामांसारखे आचार्य कॉम्प्रोमाइज करत नाही. हा बाबा चला, हा असा आहे, तो तसा आहे, तसा नाही. जे शास्त्राची जी तत्व आहेत ती तत्व त्यांनी काय केले, त्यांना पुढे मांडलेले. का बरं? कारण यथा राजा तथा प्रजा, जसं राजा वागेल तसं प्रजा वागणार. जर राजा स्वैराचारी बनला मग प्रजा कसं काय नियंत्रित जीवन जगेल? नाही, ती स्वैराचारी बनणार. आणि म्हणून तुकाराम जसं भगवद्गीतेत ते भगवान अर्जुन म्हणतात की तो श्लोक आहे त्याच्यात, महात्मे जे श्रेष्ठ व्यक्ती आचरती श्रेष्ठ तत्तदेव इतर जन, जे श्रेष्ठ व्यक्ती जे आचरण करतात स्वाभाविकपणे बाकीची लोक काय करतात, त्याचं आचरण करतात. आणि म्हणून तुकाराम महाराज त्यांना सांगतायत की तुम्ही काय करा, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तर ते म्हणतात की तुम्ही गळ्यामध्ये कंठी म्हणा तुम्ही धारण करा आणि एकादशीचं व्रत पालन करा. ते म्हणत नाहीत की तुम्ही अशा प्रकारे संघर्षमय आहे आणि सर्व अनुकूल प्रतिकूल परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुकाराम महाराज त्यांच्याकडून अपेक्षा करतात की महाराजांनी कंठी धारण करावी आणि एकादशीचं व्रत पालन करावं. मग आपण का नाही करावं? आपल्याला तर सर्व काय आहे, अनुकूल परिस्थिती आहे. कुणी म्हणू शकेल का आधी मला शक्यच नाही? हा, कुणी म्हणू शकेल नाही. एकादशीचं पालन करणं सहज सोपं आहे. आणि पहिल्याच्या काळी काय असायचं, एकादशी म्हणजे निर्जल. त्यावेळी युधिष्ठिर महाराजांची कथा येते. युधिष्ठिर महाराज एकदा आपल्या राज्यात फिरत होते आणि एक व्यक्ती पाणी काढत होता. तर युधिष्ठिर महाराजांना आश्चर्य वाटलं, अरे तू पाणी का काढतो, आज एकादशी आहे. तो म्हणतो, महाराज हे माझ्यासाठी नाही, माझ्या कुत्र्यांसाठी. आणि तो कुत्र्यांना ते पाणी पाजत होता. आणि तो चांडाळ होता तरी पण तो काय करत होता, एकादशी पालन करत होता. तर अशा प्रकारे हे एकादशी व्रताचं काय आहे, महत्व. एकदा तर काय होतं की एक मधांताचा राजा होता. तो त्याच्या राज्यामध्ये म्हणजे त्याच्या बागेमध्ये खूप सुंदर त्यांनी फुलं लावलेली होती. एवढी आकर्षक फुलं होती की स्वर्गाच्या अप्सरा सुद्धा आकर्षित व्हायच्या आणि त्या तिथली फुलं तोडून न्यायचे. तर हा विचार करतोय की अरे फुलं एवढी सुंदर आहेत आणि मला मिळत का नाही. आणि त्यावेळी तो एक दिवस सांगतो बघा, तर त्यावेळी बघतात की अप्सरा तोडतात आणि त्या अप्सरांना तो पकडायला जातात तसं त्या पळून जातात, निघून जातात. पण एक अप्सराला काय होतं, त्या गुलाबाचा काटा टोचल्यामुळे ती पळता येत, ते थांबते आणि ते म्हणते की नाही मला राजा तिकडे गेलं पाहिजे. मग तो म्हणतो कसं काय तुला मी आता पाठवू शकतो. तर ते म्हणते जर कोणी तुझ्या राज्यामध्ये एकादशी केला असेल, त्या एकादशीचं फळ जर त्यांनी मला अर्पण केलं तर मी निश्चितपणे काय होईल, मी त्या पुन्हा माझ्या स्वर्गामध्ये निघून जाईल.
मग राजा दोन्ही भेटतो, पण तो राजा काय आणि कुणीच तिथे एकादशी पालन करून नव्हतं त्या राज्यामध्ये. एवढं ते पापी राज होत. आणि मग विचार करतो कोण आहे. तर मग एक सापडतं. कोण सापडतं? एक व्यापारी. त्याने त्याची पत्नीचं काय झालेलं, भांडण झालेलं. आणि भांडण झाल्यामुळे त्याने काय केलेलं, तिला कोंडून ठेवलेलं. आणि त्यामुळे तिला तो दिवस पूर्ण काय झाला, खायला काहीच मिळालं नाही. तर तिला पूर्णपणे काय झाला, उपवास केलेला. मग ते म्हणलं तू काय कर, ते तुझं जे काही फळ आहे ते तिला अर्पण कर. आणि ती म्हणते तसं ती स्वर्गाला निघून जाते. त्यावेळी राजा मंदाता फरमान करतो की माझ्यात आजपासून सर्व लोकांनी काय करायचं, एकादशी पालन करायचं. आणि त्या प्रकारे ते सर्व लोक एकादशी पालन करतात. की ह्या व्यापाऱ्याची जी पत्नी होती ती काय जाणून बसून नाही केली की बाबा आज चला एकादशी आहे, उपवास करूया की निर्जल करूया. नाही, असाच घडला. पण तरी तिनं काय, त्याला काय झालं, प्राप्त झालं, पण त्या निमित्त झालं. आणि त्यामुळे ते मुक्त होते. तशाच प्रकारे एकादशी जाणून न जाणता जरी केली तर एवढं फळ मिळतं, तर जाणून केल्यावर किती फळ मिळेल. भगवंतांना प्रसन्न करण्याच्या उद्देशानं व्रत, हरिनाम करण्याच्या उद्देशानं. तर म्हणून हे महत्वपूर्ण आहे. आणि ते शिवाजी महाराजांना म्हणतात तुम्ही काय करा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. तर एकादशी व्रतांची त्यांच्याकडं अपेक्षा करतात. मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. तर ते काय म्हणतात, तुकाराम म्हणतात की मनवा हरीचे दास. तुम्ही सगळे जग तुम्हाला महाराज म्हणताय, राजा म्हणताय, पण तुम्ही मात्र तसं समजू नका. तुम्ही काय सांगा, मनवा हरीचे दास. मी कोण आहे, भगवंतांचा सेवक आहे, हरीचा दास आहे. तर हे प्रकारे तुकाराम त्यांना सांगितलं. आणि ते म्हणतात माझं हे आस, म्हणजे तुमच्याकडून मला काय आहे, ही अपेक्षा आहे, ही माझी इच्छा आहे. आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्याच प्रमाणे काय केलेलं आहे, पूर्णपणे जीवन व्यतीत केलेलं आहे. पण बघतो ना आपण काय बघत इथे एक श्लोक आहे ना की श्लोक आठवत नाही, त्याच्यात सांगतात की परिवर्तन होतात, हे ज्ञान लुप्त झालंय. आणि हे लुप्त झाल्यामुळे काय म्हणजे डायव्हर्शन होतात. तशाच प्रकारे आज लोक म्हणतात मराठा आहे ना तो संसार केला पाहिजे, अशा चुकीची धारणा काय झालेली आहे समाजात पसरलेली आहे. पण शिवाजी महाराजांनी कधीही तो संसार केलेला नाही. कारण शिवाजी तुकाराम महाराजांची शिकवण आहे, रामदास स्वामींची शिकवण आहे. त्यामुळे तो कधीही त्यांनी केलेला नाही. पण माहित नाही कुठून कुठं बसलेला आहे. पण प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे, हे स्वीकारलं पाहिजे. 4 नियम पालन आपल्याला काही अवघड आहे का? पाश्चात्य देशात ज्यांनी लहानपणापासूनच काय केलेलं आहे, त्याला मांस घालत गेलेलं आहे किंवा सॉफ्ट ड्रिंक पहिला पाजायचे, नंतर मग नशापान करायचे, आणि जीवन सगळं त्याच्यात गेलेलं आहे. पण ते लोक सुद्धा आज काय करतात, पूर्णपणे कठोरपणे काय करतात, पालन करतात. मग आपण का नाही केलं पाहिजे? तर आपल्याला तर ही संधी आहे. आणि आज आपण सांगू शकतो का किती आपल्याकडे आयुष्य वाचलेलं आहे? नाही, खूप कमी आयुष्य आहे. आपण आपल्या आयुष्याचा हिशोब केला तर निम्मार्ध आयुष्य झोपण्यात जाणार आहे. प्रभुपाद सांगतात की 6 तास, की व्यक्तीनं 6 तास म्हणजे संध्याकाळी 10 ते पहाटे 4 पर्यंत ही चांगली झोपण्याचं. 9 सांगतात ते, मी 10 सांगतात. 9 ते सकाळी 3 पर्यंत जे काही 6 तास आहेत, ही महत्वाची चांगली झोप त्याची होते. आणि एवढी झोप त्याला मिळाली, पुन्हा त्याला झोपण्याची आवश्यकता नाही आहे. आणि पण आज आपण बघतो लोक काय करतात की काय म्हणतात त्याला, जास्त 6 तासापेक्षा जास्त झोपतात. म्हणजे 6 तास 7 तास झोपतात. म्हणजे जरी 6 तास जरी पकडला तर 24 तासातले 6 तास काय होणार आहेत आपले, केवळ झोपण्यामध्ये जाणार आहेत. आणि बाकीचे जे जॉब आजकाल 8-8 तास नाही, 12 तास 16 तास काम करावं लागतं. म्हणजे तिथे 12 तास जरी पकडले, हे 18 तास काय होतात केवळ त्याच्यात पण जातात. बाकीचे असं नाही की घरी आलेलं लगेच तुम्ही माळ घेऊन बसू शकता. घरातली काही सेवा असतात, कामं असतात, लोकांना पाहुणे पेही असतात, भेटायचं असतात, लग्न समारंभ हे त्या सर्व गोष्टी असतात. म्हणजे किती वेळ राहतो आपल्याकडं साधनेसाठी. आणि म्हणून प्रल्हाद महाराज म्हणतात की व्यक्तीनं प्रत्येक याचा विचार करून काय केलं पाहिजे, जी काय जेवढी काही साधना आपण करतोय ती तीव्रतेने करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पण तेवढाच वेळ आहे ज्याचा आपल्याला काय होणार आहे, परतावा मिळणार आहे. बाकी जर प्रत्येकांचे सर्व निघून जात असतात.
पण जेवढं काही भगवत सेवेत भगवान चिंतनात जाईल तेवढंच आयुष्य काय महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून जसं जो राजा चित्रकेतू नाही काय खटवांग महाराजांना ते विचारतात देवतांना माझं किती आयुष्य राहिलंय. देवता विचारतात त्यांना काय वरदान देऊ दे तुम्हाला, काय पाहिजे वरदान. तर ते म्हणतात वरदान मागतो पण त्याच्या आधी मला सांगा माझं आयुष्य किती राहिलंय. तर ते म्हणतात केवळ 1 क्षण राहिलेले. तर लगेच ते भगवंतावर काय करतायत ध्यान करतायत आणि 1 सेकंदामध्ये ते भगवत नामाची प्राप्ती करतात. तर हे उदाहरण देत आहेत परीक्षित महाराजांना शुकदेव गोस्वामी. तर ते म्हणतात जसं खटवांग महाराजांनी एका क्षणात भगवत नामाची प्राप्ती केली तुझ्याकडे तर 7 दिवस आहेत तू चिंता करू नकोस. कारण राजाला चिंता करते 7 दिवसात काय कसं होणार. पण ते म्हणतात नाही एका क्षणामध्ये सुद्धा त्यांनी जीवनाची प्राप्ती केली तसं तुझ्याकडे 7 दिवस आहेत आणि तू चिंता करू नकोस. ह्या भागवत कथांचं श्रवण कर निश्चितपणे तुला भगवत नामाची प्राप्ती होईल. तर हे काय भगवत भक्तीचं महात्म्य आहे. हे जे आहे भगवंतांनी एवढं एकादशी मध्ये काय केलेलं आहे महात्म्य ठेवलेलं आहे. आणि म्हणून या एकादशीचं काय केलं पाहिजे आपण पालन केलं पाहिजे. आणि या एकादशी जसं सांगितलं जातं की निर्जल शास्त्रामध्ये सांगितलं निर्जल एकादशी. पण आजकाल आपण बघतो की तेवढं शक्ती नाही आहे किंवा काही कार्य असतात तर सांगितलं मग फळं खाऊन केली पाहिजे. फळं खाऊन नाही होत असेल तर मग साबुदाणा वगैरे या सर्व गोष्टी. तर जेवढं काही करता येते जसं भीमसेनांची कथा येते ना भीमसेनांना शक्यच व्हायचं नाही उपवास करणं. तर सगळेजण उपवास करायचे आणि त्यांना मात्र व्हायचं नाही. शेवटी ते काय करतात भगवंतांना विनंती करतात. मग भगवंत म्हणतात अरे व्यासदेव जायचं सर्व शास्त्रांचे ठिकाण केले त्यांनाच विचार. आणि व्यासदेवांना सांगून विचारतात. मग त्यावेळी व्यासदेव म्हणतात की तू काय करू वर्षातील 1 एकादशी निर्जल आणि ती एकादशी जर पालन केलास काय होईल पूर्ण सगळं एकादशीचं तुला फळ प्राप्त होईल. आणि ती पांडव निर्जल एकादशी म्हणून येते. तर त्या दिवशी निर्जल एकादशी केली पाहिजे. आणि बाकीच्या एकादशी पण आपण काय केलं पाहिजे निर्जल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. का बरं कारण आजकाल आपण बघतो लोक काय खायला देतात. आज आपण म्हणतो चांगलं साबुदाणा आहे बरेच आहे सगळं आहे पण एवढी भेसळ आहे की कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. मागे पुण्यामध्ये मी न्यूजपेपर वाचत होतो तर त्याच्यात एक न्यूज होती. काय न्यूज होती माहिती की पुण्याच्या जवळपास एरियामध्ये एका ठिकाणी भरपूर असे राजगिरीचे लाडू पकडले त्यांनी. आणि त्या राजगिरी लाडूमध्ये काय होतं माहिती का की कोंबड्यांसाठी काही खाद्य होतं ते सेम ते तसंच दिसत होतं. तर त्याचे लाडू पण म्हणजे त्याच्यात भेसळ करून ते विकत होते. म्हणजे मनुष्यांना आज कुठल्याही खाद्यपदार्थाची गॅरंटी देऊ शकत नाही. आणि त्यामुळे असं वाटतं की निर्जल केलेली परवडली. तर हे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर शक्यतो फळं किंवा असं काही पदार्थ पण पालन करण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. पण असं नाही की ते एकादशी त्या माकडांसारखी केली पाहिजे. माकडांची एकादशी माहिती माकडांनी सर्वजण ठरवतात की अरे आपण ही एकादशी केली पाहिजे. आणि ते सगळेजण ठरवतात हा चला आज आपण एकादशी आहे व्रत पालन करूया. आणि मग ते सर्वजण काय करतात बसत असतात. आणि मग चर्चा सुरू होते की अरे उद्या जर आपण अशा प्रकारे निर्जल केली तर उद्या आपल्याकडे शक्ती राहणार नाही काय फळ तोडून घेण्याची. आणि त्यामुळे आपण काय करूया आताच फळं तोडून ठेवूया. आणि मग काय करतात हा चला ते का फळं तोडून ठेवतात. मग ते म्हणतात अरे एवढं अशक्तपणा येईल उद्या चावण्याची पण आपल्याला ती कट करण्याची पण काही शक्ती राहणार नाही. आणि मग ते म्हणतात आपण खायचं नाही नुसतं काय करू का चावून म्हणजे इकडे बाजूला ठेवू असं. आणि मग ते काय करतात फळं घेतात चावतात आणि थोडी राहतात ते खाल्ले जातात. तर ते अशी त्यांची एकादशी असते. तर तसं नाही तर आपण काय केलं पाहिजे कारण लोकही म्हणतात एकादशी आणि दुप्पट. त्यांना वाटतं की एकादशी आहे म्हणजे डबल खाऊ शकतो. तर आम्ही म्हणे डबल खा नाही तर टिबल खा पण काय करा एकादशी करा. महत्वाचं काय आहे एकादशी करणं. आणि त्या दिवशी जास्तीत जास्त भगवंतांच्या नामाचा जप करणं. आणि इथं तुकारामाला म्हणताय की शिवाजी महाराजांच्याकडून पण अपेक्षा करतात. म्हणजे साधारण व्यक्तींच्याकडून किती अपेक्षा करतात निश्चितपणे काय आहे ते सर्व एकादशीचं व्रतांचं आपण पालन केलं पाहिजे. प्रभुपाद इथं सांगतायत या तात्पर्यात की म्हणतायत अतिशय खाणे म्हणजे प्राण रचना करता आवश्यक भोजनापेक्षा अधिक भोजन खाणे. तर आज आपण बघतो
की जे काही लोक जे आजारपणाचं वाढले ना आजारी, तर प्रभुपादांच्या म्हणतात कलियुगामध्ये लोक आजारी का पडत आहेत, तर याची 2 कारण आहेत. एक आहे गरजेपेक्षा जास्त, एक महत्वाचं कारण, आणि दुसरं कारण ते काय म्हणतात की अवेळी खातात. म्हणजे ज्यावेळी भूक लागलेली आहे किंवा भोजनाची वेळ आहे त्यावेळी खात नाही ते, किंवा जसं आता कंपन्यामध्ये पैसे सेकंडचे, तर सगळं खाण्याचं सगळं शेड्यूल काय होतं बिघडून जातं त्यांचं. आणि म्हणून व्यक्तीने आपल्या जे जीवन जगतो तर प्रयत्न केला पाहिजे की टाइम टू टाइम जे भोजन आहे ते ग्रहण करण्याचा, आणि त्यामुळे बरेच आजार काय होतात कमी होतात. व्यक्ती काय करतोय, एक तर भरपूर खातोय आणि दुसरं अवेळी खातोय, म्हणजे त्याच्या पोटात भूक नाही तरी पण खात राहतो, आणि भूक लागली तेव्हा काय मिळत नाही, आणि भूक नसते तेव्हा मग बरंच खातो. तर ह्या दोन्ही गोष्टीमुळे त्याचं काय होतं आजार पण वाढतं, आणि या दोन्ही गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनुष्याला पशूंचे मांस खाण्याची आवश्यकता नाही. प्रभुपाद हेच सांगतात की कशा प्रकारे मांस खाण्याची गरज नाही. आज लोकांना वाटतं की मांस खाल्ल्यामुळे मला सर्व शक्ती प्राप्त होते, पण नाही, त्याच्यापेक्षाही जो शाकाहार आहे त्याने जास्त त्याला काय होतं लाभ मिळतो. एक शास्त्रज्ञ म्हणतो की माझं पोट हे मेलेल्या प्राण्यांचं थडगं नाही आहे, जिथं दफन केलं जातं ना प्राण्यांना, तर ते माझं पोट नाही म्हणतात. का? कारण अशा प्रकारचा व्यक्ती काय करतो, त्यांना प्राण्यांना मारतो आणि खातो, प्राण्यांना मारतो, तर ते माझं दफन होईल. तर हे प्राण्यांना मारणं हे काय जे दयाभाव आहे तो नष्ट होते ना मांसाला. आणि म्हणून आज आपण बघतो की प्रत्येक व्यक्ती एवढं छोटं जरी कारण असलं लगेच भडकून उठतो. का? कारण या प्रकारचे हिंस्र प्राणी जसं मांस खातो तसं हिंस्र आहे, तशा प्रकारे मनुष्य पण काय होत चाललाय, हिंस्र होत चाललेलं आहे. आणि म्हणून हे मांसाहार केलं नाही पाहिजे. प्राण्यांच्या बाबतीत खास करून लोक आज गायींचं मांस खाण्याचं हे करतात. तर सांगितलंय शास्त्रामध्ये की गायीच्या अंगावर जेवढं केस आहेत तेवढे वर्षे त्याला काय होतं नरकात जावं लागतं. जो कोणी गायींना मारतो त्याला मांस करतो तर त्या व्यक्तीला. आणि या गायींना तर अतिशय पवित्र सांगितलं. शिवाजी महाराजांच्याही जीवनात एक कथा येते की शिवाजी महाराज जो विजापूरचा आदिलशाह होता, तो त्यांना आपल्या शहाजी राजाला म्हणतो की तुमच्या मुलाला मला भेटायचं. तर तो म्हणला नाही, तुमच्या राज्यात या दरबारात तो माझा मुलगा कधीच येणार नाही. तर तो काय म्हणतात, तर ते म्हणतो तुमच्या राज्यात काय होते, गायींची हत्या होते आणि ते माझ्या मुलाला बिलकुल आवडत नाही. छोटे बालक असताना अजून मोठे कारागीर कर्तव्य करायच्या आधीच त्याच वेळी शहाजी महाराज म्हणतात तो येणार नाही. तर ह्याला एवढी इच्छा असते की तो म्हणता की उद्या मी प्रमाण करतो, उद्या कोणीही गोहत्या करणार नाही आणि तुम्ही काय करा, भेटून बोला घेऊन या त्याला. आणि त्यावेळी मग शिवाजी महाराजांना घेऊन जातात, छोटे बालक असतात. आणि जात असताना एक जो व्यक्ती होता तो विचार करतो की अरे या छोट्या बालकाला बघून आपण आपलं काम थांबवायचं, चला मी उद्या त्यांच्या समोरच कापतो, बघतो काय करतो. आणि असं म्हणून ज्या रस्त्याने शहाजी महाराज आणि शिवाजी चालले होते त्या रस्त्यामध्येच तो काय करत होतो, ते गायीला कापत होतो. आणि त्याचे लक्ष जातं शिवाजी महाराजांचं. तसं जसं त्याने तलवार घेऊन त्या गायीला कापणार असतो, वरच्यावरच त्याचा हात आणि तलवार काय करतात, शिवाजी महाराज उडवून देतात. आणि त्यावेळी मग तो क्रोधित होतो आणि राजा म्हणतो मी फरमान काढले, का तुम्ही हे केलं? तर अजिबात नाही, ते उलट तोही त्यांना शिक्षा देतो. तर अशा प्रकारे शिवाजी महाराज दाखवत आहेत गायींच्या बद्दलचं प्रेम. आपण म्हणू अरे गायींचं पालन करणं आम्हाला शक्य नाही. जरी शक्य नसेल तरी तुम्ही काय केलं पाहिजे की जे काही वस्तू वापरतो आपण, साबण असेल, शॅम्पू असेल, काही असतील, ज्या दंतमंजन असेल, तर गायींच्या संबंधितल्या वस्तू आपण वापरायला शिकलं पाहिजे. गायींचं प्रत्यक्षात पालन नाही होणार हरकत नाही, तर केलं पाहिजे. आपण खेड्यामध्ये अक्षरला येतात केलं पाहिजे. जरी नाही होत असेल कमीत कमी अशाद्वारे तरी आपण संपर्कात राहिलं पाहिजे की जेणेकरून लोक गायींचं काय करतील, मी पालन करेन. जो दुसरा आहे जो काही धूपबत्ती असेल, साबण असेल, काय बनवतात त्यांचं देऊन त्यांना आपण मदत केली पाहिजे, जेणेकरून ते लोक काय करतील आणखीन 1-2 गायी जास्त सांभाळतील. तर अशा प्रकारे, कारण हे सांगितलं आज मी सकाळी बत्रासुराची कथा आम्ही भागवतामध्ये चर्चा करत होतो, तर त्याच्यामध्ये
स्वतः ब्रह्माजी सांगतात की 3 गोष्टींचं ते पूजन करायला सांगतात. एक आहे ब्राह्मण म्हणजे वैष्णव, दुसरा आहे गाय आणि भगवान श्रीकृष्ण. की जो कोणी या तिन्हींची उपासना करतो, अर्चना करतो, त्याच्याकडं अमाप काय म्हणतात शक्ती त्याला काय होते प्राप्त होते. म्हणजे एवढं त्याला काय म्हणतात त्याला सौभाग्य प्राप्त होतं की तो त्याची कल्पनाही करू शकत नाही. आणि म्हणून या स्वतः ब्रह्माजी सांगतात कुणाला, या देवतांना, इंद्राला सांगतात की तुम्ही गुरूंचं काय केलेलं अपमान केलाय, त्यामुळे तुम्हाला त्याचं सगळं ऐश्वर्य गमवावं लागलं. पण तुम्ही जो कोणी व्यक्ती या प्रकारे त्या तिघांचं पूजन करतो तो निश्चितपणे काय होतं त्याला ऐश्वर्य जे काही त्याची इच्छा आहे त्या प्राप्त होतात. मी एक उदाहरण देत होतो आमच्या ब्रह्मचार्यांचं की एक ब्रह्मचारी होते आमच्या बरोबर आणि आम्ही 2 फार्ममध्ये गेलो आणि तिथं असताना वेणुधारी प्रभू पण होते तिथं. तर तिथं त्यांनी आम्हाला एक किस्सा सांगितला की ते एका केसमध्ये अडकलेले होते आणि बरेच वर्ष ते प्रयत्न करत होते पण ती काही केस सुटत नव्हती आणि शेवटीमध्ये वैतागून 2 प्रोजेक्टमध्ये येतात तिथं. आणि तिथं कधी तारीख असायची जायची आणि तिथं काही गायी होत्या आमच्याकडे आणि त्यात एक नंदिनी गाय, ते आम्ही सर्वांची प्रिय गाय होती. तर त्या गायीची ते प्रदक्षिणा करायची आणि त्याच्या कानामध्ये जाताना सांगून जायचे मला मदत कर, मला मदत कर, याचं कर किंवा ह्याच्यातून सुटू वगैरे असं त्यांच्या भाषेत प्रार्थना करत. आणि ज्यावेळी ते म्हणले असं मी केलं, 3ऱ्या का 4थ्या केसमध्ये त्यांचं काय झालं पूर्ण निकाल क्लिअर झालं सगळं. तर मग सांगत होते की कशा प्रकारे गोमाता सर्व मदत करते. तर निश्चितपणे आज पण कित्येक लोक असे आहेत ते गाय जे शिवजींच्या मंदिरात जातात, नंदीच्या कानामध्ये ते बोलतात किंवा गायीच्या कानात म्हणतात, तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात. गोमाता एवढी शक्तिशाली आहे तर सर्व इच्छा पूर्ण करत असते. पण त्या इच्छा काय केल्या पाहिजे आपण भक्ती संबंधित. कित्येक लोक भौतिक इच्छा करतात. जसं वृंदावनामध्ये मी गेलेलो त्यावेळी दीनबंधू प्रभू भेटले आणि दीनबंधू प्रभू सांगितले की इथं कसे आहेत सर्व कल्पवृक्ष, जी काही तुम्ही इच्छा करता ते सर्व पूर्ण होत असतात. पण त्या इच्छा तुम्ही काय करा सांभाळून करा. जसं त्यांनी कथा सांगितली ते म्हणले की एक व्यक्ती आपल्या वृंदावनात आला आणि सगळ्यांना विचारत होता की कुठं कल्पवृक्ष कुठे आहेत, कल्पवृक्ष कुठे आहेत. तर त्यांना काम्यवनात पाठवतो आणि काम्यवनात येतो आणि सांगितलं हे सगळे वृक्ष काय आहेत कल्पवृक्ष आहेत. तर तो म्हणतो हा वृक्ष कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे जी काय आपली इच्छा आहे ती पूर्ण करणार. आणि तो व्यक्ती तिथं त्या झाडापाशी जातो आणि म्हणतो मला खूप भूक लागलेली आहे. आणि जसं तो इच्छा करतो पंचपक्वानाचं काय प्लेट त्याच्या समोर येते आणि तो ग्रहण करतो, संतुष्ट होतो. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी भोजन होतं त्यावेळी काय होते थोडी झोप येऊ लागते आणि त्यावेळी तो विचार करतो काय आता इथं चांगला बिछाना आला तर किती बरं होईल. आणि लगेच तो काय तो बिछाना येतो आणि बिछाण्यावर पोळलेला आहे आणि पोळलेला असतानाच काय होतं झोप लागत नाही. लगेच तो विचार करतो अरे मी भोजन मागितलं भोजन आलं, बिछाना मागितलं बिछाना आला, कदाचित इथं भूत तर नसेल. त्याने काय इच्छा केली भूत तर नसेल. तर लगेच काय होतं तिथं भूत प्रकट होतं. आधी मला खाणार तर नाही ना, ते त्याला खाऊन टाकतं. तर सांगण्याचं तात्पर्य काय की जर अशा चुकीच्या इच्छा केल्या तर त्या इच्छा जर भौतिक इच्छा आहेत, भौतिक इच्छा म्हणजे काय कृपा समजतात. जसं एखाद्या व्यक्तीने टॉय घातलेला आहे आणि तो टॉय आवडत चाललाय काय होणार आहे श्वास गुडफुटून मृत्यू होणार आहे त्याला. तसं या भौतिक इच्छा काय आहेत या भूताप्रमाणे या टॉय सारखा आपण आवडू तेवढ्या भौतिक इच्छा आपला काय करणार आहेत आपल्या जीवनाचा अंत करणार आहेत. आणि म्हणून इच्छा करतानाही काय केलं पाहिजे आपण म्हणजे जाणीवपूर्वक जाणून बुजून चुकीच्या इच्छा न करायला, चांगल्या इच्छा आध्यात्मिक इच्छा केल्या पाहिजे. जसं गौरामपूर्वक सांगतात की ते म्हणतात की भौतिक इच्छा आणि आध्यात्मिक इच्छा जसं त्याचं तुलना करतात ते पाणी आणि बर्फ. पाणी बर्फ म्हणजे पाणीच आहे पण तो काय झालेला आहे घन स्थितीत गेलेला आहे. जे पाणी आहे ते नौकेला काय होतं तरुण जायला मदत करतं. पण तोच बर्फ काय होतं जसं टायटॅनिक बर्फामुळेच ते बुडलं गेलं. म्हणजे त्याच नावेला बुडण्याचं कारण काय होतं तो बर्फ बनतो. तशाच प्रकारे ह्या इच्छा जर भौतिक इच्छा असतील त्या बर्फाप्रमाणे त्या भौतिक इच्छा काय करतील आपल्या जीवनाची नौका डुबवून टाकतील या भवसागरात. आणि म्हणून जसं तरळ पाणी तशा आध्यात्मिक इच्छा म्हणजे त्या तरळ पाण्याप्रमाणे की ते आपल्या नौकेला काय करतात
पुढे जाण्यामध्ये सहाय्य करतात। आणि म्हणून अशा प्रकारे आपण या आध्यात्मिक इच्छा करण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे। आणि पुढं ते म्हणतात की श्रीकृष्णांना प्रथम अन्न अर्पिलेले अन्न खातात त्यांना केवळ दूषित पदार्थ खाल्ल्यामुळे पाप कर्मांची फळे भोगावी लागतात। भुजन्ते ते उत्तम पापा एक पचन्त्या आत्मकारणात। तर या ठिकाणी भगवान सांगतात की जो कोणी मला अर्पण न करता जो भोजन खातो तो काय करतोय, केवळ पाप भक्षण करतोय। असं नाही की ते खाल्ल्यानंतर पाप लागेल, तो केवळ पापच भक्षण करतोय। आणि पापाचा परिणाम काय होतो की आपल्या जीवनात जे काही दुःख येतात ते दुःखांचं पाप जे करतोय त्याचा परिणाम जीवनात दुःख येणार। म्हणजे पाप भक्षण करतोय म्हणजे परिणाम काय होणार आहे, दुःखमयच येणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात जो कोणी इंद्रिय तृप्ती करिता खातो, स्वतःसाठी अन्न शिजवतो आणि आपले अन्न श्रीकृष्णांना अर्पण करीत नाही तो केवळ पापच खात असतो। एका ठिकाणी मी वाचलेलं छोटं पुस्तक होता त्याच्यामध्ये लिहिलेलं प्रभावी की जो कोणी स्वतःसाठी खातो, इथेही लिहिलेलं आहे स्वतःसाठी खातो। तर मग मी त्यावेळी नुकतंच कृष्णवाणीमध्ये आम्ही आलेलो तर विचारलं आहे स्वतःसाठी आता अन्न जो कोणी स्वतःसाठी, आता स्वतःसाठी शिजायचं का गावासाठी शिजायचं का, असा आम्ही विचार करायचा। पण नंतर कळालं की नाही, गावासाठी नाही तर भगवंतासाठी करतोय हा भावना त्याच्यामध्ये असली पाहिजे। आपण ज्यावेळी जे काही भोजन बनवतोय तर भोजन बनवताना सांगितलं जातं की जो व्यक्ती बनवतोय खास करून अग्नी समोर आहे तर तो व्यक्तीची सर्व भावना त्या भोजनात जात असते। म्हणजे किती भोजन बनवणे ही किती महत्वपूर्ण सेवा आहे। आपण कधी कधी रागामध्ये द्वेषामध्ये बनवत असतो, नाही ती सर्व भावना काय होते त्याच्यात उतरते। आणि म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात विशीर अन्न खायला दुष्ट है दमन दुष्ट मनेरा नाही कृष्णेर स्मरण। म्हणजे जो कोणी आपण बघतो बाहेर बनवतात लोक, ते लोक त्यांच्यात काही भक्तिभावना नाहीये। समजा हॉटेल आहे किंवा काही या ठिकाणी ते बनवतात तर ते बनवत असताना काय विचार करत असतील, ते विचार करत असतील का मी भगवानांसाठी बनवतोय, हा नाही, ते म्हणतात कसं मला पैसे जास्त मिळतील, पगार कसं जास्त मिळेल, किंवा स्त्रियांचा भोग घेण्याचे विचार असतील, अनेक जे काही भोगवादी विचार असतील। आणि ते आपण खाल्लो स्वाभाविकपणे आपलं मन काय होतं दूषित होतं। आणि दूषित म्हणे नाही कृष्णेर स्मरण, भगवंतांचं स्मरण होऊ शकत नाही। आणि म्हणून जे भक्तांनी बनवलेलं आहे तेच आपण ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि आम्ही जे काही बनवतो खास करून माताचे लोक की जे बनवत आहेत तो पूर्ण काळजी घेतली पाहिजे। की काय काळजी घेतली पाहिजे, आपली चेतना चांगली असेल असं। आणि खास करून कीर्तन भजन प्रवचन असं लावून ज्यावेळी आपण बनवतो प्रसाद तर चांगल्या भावनेत बनतो। कदाचित कधी कधी भांडण होतं किंवा काही गोष्टी अशा होतात की चेतना चांगली नसते, पण त्यावेळी काळजी घेतली पाहिजे। कारण ती चेतना सगळी उतरत असते आणि स्वाभाविकपणे जे जे ते अन्न खातील ती सगळी चेतना काय होणार त्यांना ट्रान्सफर होणार। आणि म्हणून खूप काळजीपूर्वक भोजन बनवणे ही पण महत्वपूर्ण सेवा आहे। आणि पुढे या ठिकाणी सांगतात जो पाप भक्षण करतो आणि आपल्या वाट्याला आलेल्या अन्नापेक्षा अधिक अन्न भक्षण करतो तो परिपूर्ण योगाभ्यास करू शकत नाही। का बरे करायचं आपल्याला योगाभ्यास म्हणजे भगवंतांची जी भक्ती आहे ती आपल्याला करायची। आणि ते करण्यासाठी जे नामजप करतो ज्यावेळी 2 तास कमी कमी 16 माळ करण्यासाठी कमी कमी 2 तास लागतो। तर एकदा प्रभुपादांना विचारलं एका भक्ताने की म्हणला की प्रभुपाद की ही नामजप करायच्या वेळी ना मला खूप आळस येतो, खूप झोप येते, तर मी असं करेन 2 तास मी काय करेन आणखीन सेवाच करेन, नामजप नाही करणार, मी काय करेन आणखीन 2 तास चांगली सेवा करेन, काय भांडी घासण्याचं असेल कुकिंग असेल जे काय असेल मी सेवा करेन, पण हे 2 तास नाही करेन। पण प्रभुपाद काय म्हणले होते ना, प्रभुपाद म्हणले तू 22 तास झोपून काढ पण 2 तास काय कर चांगला जप कर। का बरं असं म्हणले, प्रभुपादांना माहिती होतं जर हा 2 तास चांगला जप केला भविष्यात सर्व गोष्टी करेल, पण जर यानं जपच नाही केला बाकी सगळे करत राहिला दीर्घकाळ चालत नाही। आज आपण उत्साहामध्ये जप जे आहे प्रभुपादांनी असं दिले जर ते न करता आपण बाकी सगळं करत राहिलो
पण जास्त काळ आपण ते करू शकणार नाही. म्हणून प्रभुपादांनी हे सांगितलं की जप. आणि आपण ज्यावेळी 22 तास बाकीचे कार्य करतो ना, ती सर्व तयारी आहे. जसं आपण प्रसाद बनवायला 5 मिनिटांमध्ये आपण फोडणी टाकतो, पण ते बनवण्यासाठी किती 2 तास आधी खर्च करावे लागतात. भाजी कापणे ते सर्व, त्यावेळी 5 मिनिटं कसं व्यवस्थितपणे. तशाच प्रकारे 22 तास काय आहेत, पूर्व तयारी आहे. आणि 2 तास ते मात्र चांगला जप. त्यावेळी 22 तास व्यवस्थित जातील, त्यावेळी चांगल्या प्रकारे आपण 2 तास भगवंतांच्या कीर्तनामध्ये घालून जातो. आणि म्हणून या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. जो मनुष्य स्वतःच्या वैयक्तिक काल्पनिक उपवास पद्धतीद्वारे कृत्रिमरित्या खाण्यापासून दूर राहतो, तो योगाभ्यास करू शकत नाही. तर या ठिकाणी सांगितले 2 गोष्टी, किंवा कृष्ण भावनाविक मनुष्य शास्त्रांच्या आदेशानुसार उपवास करतो. तर 3 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट काय, कृत्रिमरित्या खाण्यापासून राहतात किंवा शास्त्रांच्या आदेशानुसार करत नाही. खास करून बघतो काही राजकीय नेते आमरण उपोषण किंवा याचं उपोषण त्याचं उपोषण, त्यांचा उद्देश नाही भगवानाची भक्ती प्राप्त करणे, भगवंतांचं प्रेम प्राप्त करणे. त्यांचा काय उद्देश आहे की जे काही आमच्या मागण्या आहेत तुम्ही मान्य करा, सरकारने आमच्या मागण्या मान्य करा, आणि म्हणून ते उपोषण करतात. पण प्रभुपाद म्हणतात ते शास्त्रांना अमान्य नाही, ते मान्य नाही शास्त्रांना. का? कारण शास्त्रांचं जे काही जे सांगितलेले आहे ते केवळ भगवंतांच्या संतुष्टीसाठी. शास्त्र जे सांगतात ते भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आपल्याला ते करायचं आहे. पण हे लोक काय करतात, शास्त्रांच्या विरोधात कार्य करतात. आणि प्रभुपाद म्हणतात जो आवश्यकतेपेक्षा अधिक खातो त्याला झोपेत फारच स्वप्ने पडतात, आणि यामुळे त्याला जरुरीपेक्षा अधिक झोपावे लागतात. ज्यावेळी तो जास्त खातो स्वाभाविकपणे त्याचं काय होतं, झोपेत अनेक स्वप्न पडतात, आणि स्वप्नामुळे त्याला ती झोप पूर्ण नाही झाली, मग ती पूर्ण करण्यासाठी आणखीन त्याला झोपावं लागतं. आणि म्हणून ते म्हणतात 24 तासापैकी 6 तास पेक्षा अधिक झोपतो तो निश्चितच तमोगुणाद्वारे प्रभावित झालेला आहे. आणि तो व्यक्ती काय आहे, 6 तासापेक्षा अधिक झोपत असेल तर जाणलं पाहिजे तमोगुणाद्वारे तो प्रभावित झालेला आहे. तर हे महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून पुढच्या श्लोकात म्हणतात युक्त आहार विहारस युक्त चेतसु कर्मसु युक्त स्वप्नबोधस्य योगो भवति दुःखः. जो मनुष्य आपले आहार, निद्रा, विहार किंवा करमणूक आणि कर्म करण्याच्या सवयीत नियमित असतो, तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचे निदान करू शकतो. जी काही सांसारिक दुःख आहेत, खास करून हे आजारपण वगैरे, तर यांच्यावर तो काय करू शकतो, मात करू शकतो नियमितपणे. त्याने काय केलं पाहिजे, युक्त आहार. त्याचा आहार काय असला पाहिजे, परिपूर्ण, म्हणजे जास्त अतिशय जास्त पण नाही केलं पाहिजे आणि अतिशय कमी पण नाही केलं पाहिजे. त्याला जेवढं आवश्यकता आहे त्याने ते घेतलं पाहिजे. आणि निद्रा, का बरं आम्ही ज्यावेळी बघतो कृष्णवाणी ज्यावेळी व्यक्ती येतो तर ह्याच्यापेक्षा जास्त पहिले भौतिकवादी होते त्यावेळी एवढे काय पण खायचे, कधी झोपायचे, कसे म्हणजे किती झोपायचे काही. पण कृष्णवाणीत आल्यावर तो भगवंतांच्या चिंतनापेक्षा ह्याच चिंतन जास्त होतं की काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, निद्रा ह्याचं. का बरं आपण असा विचार करतो निद्राविषयी? कारण आपल्याला उद्देश काय आहे, चांगली भगवंतांची सेवा व्हावी, चांगला आपला जप व्हावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. असं नाही की केवळ आपण एक भौतिकवादी व्यक्तीसारखं आपण करतो. भौतिकवादी पण भरपूर काही सिनेमातील नट्या बघा, ते खाण्याबद्दल वगैरे भरपूर नियम वगैरे पालन करत असतात, पण त्यांचा उद्देश काय आहे, भक्ती प्राप्त करणे नाही. तशा प्रकारे भक्त पण विचार करतो खाण्याबद्दल, झोपेबद्दल, आरोग्याबद्दल, पण याच्याबद्दल मागं उद्देश काय आहे, चांगली भक्ती होणं, चांगला जप होणं, हे त्याच्या मागचा उद्देश आहे. कारण ज्यावेळी आपण कृष्ण भगवंतांचा स्वीकार करतो, दीक्षा काले आत्मसमर्पण, चैतन्य महाप्रभू म्हणतात जसं जीव दीक्षा काय करतो आत्मसमर्पण, तसं कृष्ण त्याला काय करतात आत्मसम, म्हणजे माझ्या प्रमाणे स्वीकारतात. जसं चैतन्य महाप्रभू म्हणतात, जसं हे होते सनातन गोस्वामी, तर ते विचार करतात या शरीरामध्ये खूप पस आणि येते झाले आणि मी चैतन्य महाप्रभू समोर गेलो तर याला आलिंगन करते आणि ते नको, त्याच्या आधी मी काय करेन
या जगन्नाथांचा जो रथ आहे त्याच्या खाली पडून मी आत्महत्या करेन. आणि अशा प्रकारे विचार करून जात असतात. आणि काय जाण्याचे चैतन्य महाप्रभू तिथं भेटतातच. आणि चैतन्य महाप्रभू त्यांनी म्हणले त्याप्रमाणे ते आलिंगन करतात. आणि चैतन्य महाप्रभू सनातन नका नका करू. हे काय की चैतन्य महाप्रभू म्हणतात नाही, जसं एखादी माता आहे, ती माता आहे, मातेचा जो बालक आहे ते बालक कधी कधी मलमूत्र काय करतात मांडीवर, तर माता काय त्याला हे करते का, दुरावते का? नाही. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात जसं तिला वाटतं, जसं चंदन अगरू सारखं तिला वाटतं, तशा प्रकारे ती का प्रेम आहे तशा प्रकारे मी तुला आलिंगन केलेलं आहे. आणि मग चैतन्य महाप्रभू म्हणतात की तू हा विषय त्यागून दे, की तू ज्यावेळी काय केलं, हे शरीर तुझं नाही आहे, हे शरीर कोणाचं आहे? माझं आहे. भगवान म्हणतात ना तू त्यागाचा विचार करतोस, ही तुझी प्रॉपर्टी नाही आहे, तू कसं काय तुझं त्यागतोस? ही माझी प्रॉपर्टी, माझी संपत्ती आहे. आणि त्यामुळं म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की ज्यावेळी आपण गुरूंना समर्पित झालो तर आपलं काय राहिलं नाही, आपलं काय झालं होता गुरूंचे झालेलं. आणि त्यामुळे हे चांगलं सांभाळणं, शरीराची काळजी म्हणा, चांगली झोप किंवा चांगला जप करणं, हे काय आहे गुरूंची चांगली सेवा आहे. आणि त्यासाठी आपण हा विचार केला पाहिजे. म्हणजे आपण कोणत्याही बाबतीत बेजबाबदार राहता कामा नये. अरे चला आहेत ना बघून, हे आहेत ना बघून, ते नाही. आपलं पहिलं कर्तव्य बनतं की चांगल्या प्रकारे चांगली झोप घेणे, चांगल्या प्रकारे आहार घेणे आणि चांगल्या प्रकारे जे काही व्यायाम वगैरे असतील, जेणेकरून आपण जर भक्तीनं टाकून काय म्हणतात, स्वास्थ्य साधना सेवा. पहिला काय ते म्हणतात, स्वास्थ्य. जर आपलं चांगलं स्वास्थ्य असेल तर आपण चांगली साधना करू शकतो. जर स्वास्थ्य चांगलं नसेल तर काय होईल, साधना होईल का आपली? आणि आपली सगळे जोर कृपा सगळ्यात प्रगती आपल्या कशामध्ये, 99% प्रगती आपल्या चांगल्या जपावर. जर आपण आजारी असलो तर आपल्याकडून चांगल्या जपाची अपेक्षा करू शकतो का? नाही. म्हणून चांगलं आरोग्य का चांगलं ठेवायचं आहे, चांगला जप होण्यासाठी. आणि चांगला जप का पाहिजे, चांगली सेवा होण्यासाठी. जर चांगला जप असेल तर चांगली सेवा पण होऊ शकते. आणि म्हणून पहिला श्वास, साधना आणि सेवा या 3 गोष्टी काय सांगितलेल्या आहेत. तर यासाठी आपण आपल्या या 6व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात युक्त आहार घ्या. कारण योग्य प्रमाणात आपण जेवढं आहार घेऊ त्या प्रकारे आपण चांगलं आरोग्य राहील आणि त्याचबरोबर चांगली साधना होईल आणि सेवा पण महत्वपूर्ण. तर हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि सर्व दुःखांचं पण ते निराकरण करू शकतो. आणि खास करून मांसाहार वगैरे त्यागल्यामुळे काय होतं, आपोआपच त्याचं, कारण मांसाहार लोक करतात ते काय होतं, लवकर शरीरातून जात नाही आणि त्यामुळे ते कुजत राहतो, सडत राहतो आणि त्यामुळे त्यांना दुःखमय स्थितीला काय होतं, प्राप्त व्हावं लागतं. आणि म्हणून आपण या भगवत भक्तीचं खास करून या एकादशी व्रत, कारण एकादशी व्रत आहे हे पण काय भगवंतांना प्रसन्न करणारे आहे, की सर्व कामधू म्हणजे जे एकादशी जे आहे ते आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारे. आणि म्हणून या एकादशीचं आपण पालन केलं पाहिजे. आणि अनेक लोकांनी काय केलेलं आहे, त्याचं पालन केलेलं आहे. आणि तुकारामांसारखे आचार्य तर काय करतात, ते अनेक, मी अजून 2-3 अभंग आहेत पण त्याच्यामध्ये ते कठोर शब्द वापरतात की काय करतात, जिताची नरकवासी. ते म्हणतात जो कोणी एकादशी पालन करत नाही तो व्यक्ती काय मेल्यानंतर नरक नाही, जिवंतपणेच काय तो नरकवासी. आणि तो इतका पापी आहे त्याला जे यमदूत पण त्याला घाबरतात. व्यक्ती काय आहे की तो यमदूतांना पण भीती वाटते की एवढा पापी व्यक्ती आलेला आहे, आता याला कसं काही शासन करायचं. म्हणून तुकारामांसारखे आचार्य म्हणतात, चैतन्य महाप्रभू म्हणतात, प्रभुपाद तर पाश्चात्य देशात व्यक्तींना पण प्रभुपादांनी काय केलेलं आहे, एकादशी व्रत करायचं सांगितलेलं आहे. आपल्याला सहज सोपे सर्व पदार्थ या ठिकाणी मिळतात. पाश्चात्य देशामध्ये खूप अवघड परिस्थिती असते भोजनाविषयी तरी, पण तरी पण ते लोक काय करतायत, पूर्णपणे या व्रतांचं पालन करतायत. आणि म्हणून आपलं चांगलं सौभाग्य आहे की या ठिकाणी एवढी कृष्ण भावनेचं केंद्र आहे, एवढी चांगली सुविधा आहे. तर या सर्व सुविधांचा आपण काय केला पाहिजे,
उपयोग केला पाहिजे आणि पूर्णपणे जेवढं काही आयुष्य आहे आपल्याला माहित नाही किती दिवस, कारण आम्ही परवाच येताना बघितले तर मागच्या वेळी आलो 45 वर्ष वय होतं त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. निर्व्यसनी होते आणि असं काही बरोबर काही व्यसनी होते तरी पण त्यांचं झालं. काल एकांचं पहिलं 47 वर्ष होईल त्यांचाही हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तर अशा प्रकारे आपल्याला खूप कमी वेळ आहे आणि जेवढा काय वेळ आहे तो गंभीरतेने आपण काय केलं पाहिजे, घेतला पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न टीका टिप्पणी असेल सांगू शकता. हरे कृष्ण. काही भक्त दिवसभर एकादश करतात आणि संध्याकाळी सोडतात. तर एकादशीच आहे तर ते दुसऱ्या दिवशी पालन केलं पाहिजे आणि त्यासाठी पण काय पालन वेळ दिलेली आहे तर त्या पालन वेळेच्या मध्येच सोडली पाहिजे. कारण आम्ही बघायचो पहिल्या एकादशी आम्ही वारकरी संप्रदायातून असल्यामुळं स्वाभाविकपणे घरी एकादशी व्हायची. आई आजी सर्व वारकरी संप्रदाय तर ते करायचे, पण दुसऱ्या दिवशी सोडण्याचा मात्र नियम नसायचा. ते कधी म्हणजे दुसऱ्या दिवशी कधी काम उरकले मग भोजन वगैरे व्हायचं. पण आपण ज्यावेळी इस्कॉनमध्ये आहोत तर याच्यामध्ये काय केलेलं आहे पूर्णपणे एकादशी ज्या अगोदर आहे आणि एकादशी पण कधी कधी 2 असतात. एका स्मार्त एकादशी, भागवत एकादशी. स्मार्त एकादशी म्हणजे काय की ज्यावेळी तिथी आहे ना काय होते, तिथी दुपारची सुरू होते. तर दुपारची सुरू झाली की जे स्मार्त लोक आहेत त्यांना संध्याकाळ लागते आणि त्यामध्ये आदल्या दिवशी करतात आणि जे वैष्णव लोक आहेत त्यांना सकाळ लागते, पहाट तिथी सुरू होताना. आणि ती पहाट आदल्या दिवशी नव्हती, ती दुसऱ्या दिवशी आणि म्हणून ते काय करतात दुसऱ्या दिवशी जे पकडतात. तर ती भागवत एकादशी आहे ती आपण केली पाहिजे. आणि दुसरं आहे पारायण वेळ जी काही दिलेली असते त्या पारायण वेळेचं पालन करायला आपण प्रयत्न केला पाहिजे. त्या पारायण वेळामध्ये आपण भोजन म्हणजे एकादशी ब्रेक केली पाहिजे. आणि जरी आपण त्यावेळी काही भोजन तयार नसेल काय एखादा जरी चिरमुड असेल, चिवडा असेल किंवा एखादा तांदळाचा कण जरी आपण खाल्ला भगवान स्मरण करून तर निश्चितपणे ती काय होते एकादशी ब्रेक होते. तर काय केलं पाहिजे त्या संध्याकाळी जर आपण खाल्लं तर ती एकादशी पूर्ण होत नाही, ती तुटली जाते आणि म्हणून ती काय केली पाहिजे दुसऱ्या दिवशी सोडली पाहिजे एकादशी. अजून कोण काय प्रश्न? देहांतरित झालेल्या व्यक्तीच्या बद्दल मला विश्लेषण झालं. त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो? आपण हे पिंडदान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सांगितलेलं आहे. समाजामध्ये अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असे मी ऐकलेले आहे आणि ह्याच्यावरती पण आहे.